आतापर्यंत भारत क्रिकेटच्या स्पर्धेत विश्वविजेता झाला। ऑलिम्पिकमध्येही अनेक खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावत भारताची मान उंचावण्याचा पराक्रम केला। मात्र तुम्ही विचार कराल की 18 वर्षाच्या पोराने भारताला विश्वविजेता बनवलंय, तेही बुद्धीने, चितपट करण्याच्या स्पर्धेत, अर्थातच बुद्धिबळ स्पर्धेत। चीनच्या डिंग लिरेनला पराभवाची धूळ चारत त्याने सर्वात कमी वयात विश्वविजेता होण्याचा पराक्रम केला। जशी डी गुकेशच्या विजयाची बातमी आली तशी प्रत्येक भारतीयाच्या मनात डी गुकेशने काही क्षणात नाव कोरलं। विजयाच्या आधी तो फक्त खेळाडू असतो, मात्र विजयानंतर तो सगळ्याचा आयडल बनतो। तसंच काहीसं डी गुकेशच्या बाबतीत झालं। महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या बॉलमध्ये 6 ठोकत भारताला वर्ल्ड कप मिळवून दिला होता। त्याच तडफेने डी गुकेशने चीनला धूळ चारली। कोण आहे गुकेश दोमाराजू आणि त्याचा विजेते पदापर्यंतचा प्रवास कसा होता बघूयात। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र। बुद्धिबळ चॅम्पियनशिप ही शतरंज खेळातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा आहे। हे एक जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक इव्हेंट आहे, ज्यात जगभरातील सर्वोत्तम शतरंजपटू एकमेकांविरुद्ध स्पर्धा करतात। जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरुवात 1886 मध्ये झाली होती आणि त्यावेळी ती एक नियमित पद्धतीने खेळली जात होती। या स्पर्धेचे विजेते म्हणजे शतरंज खेळातील सर्वोच्च मानाचे स्थान मिळवणारे खेळाडू असतात। बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये खेळाडूंना तांत्रिक कौशल्य, धोरणात्मक दृष्टी आणि मानसिक तयारी यांचा उत्तम समतोल साधावा लागतो। या स्पर्धेत प्रतिस्पर्धांमध्ये अनेक महत्त्वाच्या सामन्यांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये खेळाडूचा मानसिक आणि शारीरिक सामर्थ्याची कसोटी लागते। जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकणे हे शतरंजपटूंच्या कारकिर्दीतील सर्वोच्च शिखर मानले जाते आणि ज्याने हा किताब जिंकला आहे त्याला शतरंज जगतात एक प्रतिष्ठित स्थान मिळते। भारताच्या दोमाराजू गुकेशने बुद्धिबळाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठलाय। 12 डिसेंबर 2024 रोजी सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या 14व्या निर्णायक सामन्यात चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून त्याने विश्वविजेतेपद प्राप्त केले। वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी बुद्धिबळ जगतात सर्वात तरुण विश्वविजेतेपद होण्याचा मान गुकेशला मिळाला आहे। या ऐतिहासिक यशाने त्याच्या आणि भारतीय शतरंजच्या इतिहासाला एक नवीन वळण दिले आहे। गुकेशने आपल्या विजयाची गोष्ट सांगताना भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानल्याचे म्हटले होते। विशेष म्हणजे गुकेशच्या विजयात एक खास कनेक्शन समोर आलाय। त्याच्या मेंटल कोच पॅडी उपटन यांचा धोनीच्या नेतृत्वाखाली भारताच्या 2011 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर महत्त्वाचा सहभाग होता। पॅडी उपटन हे भारताच्या क्रिकेट संघाला आणि हॉकी संघाला मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवून देण्याच्या बाबतीत प्रमुख योगदान देणारे प्रशिक्षक आहेत। गुकेशच्या या विजयात त्याच्या मानसिक तयारीला आणि शरणागतीला विशेष महत्त्व दिले गेले आहे। गुकेशने विश्वचषकाच्या लढतीपूर्वी पॅडी उपटन यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्याने मानसिक स्थितीवर लक्ष केंद्रित करून आपल्या खेळात सुधारणा केली। त्याची तयारी फक्त बुद्धिबळाच्या तांत्रिक बाजूनेच नव्हे तर मानसिक स्थैर्य आणि संयमाच्या दृष्टीनेही अतिशय उत्कृष्ट होती। पॅडी उपटन यांनी याबद्दल बोलताना सांगितले की गुकेशने संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक खेळात परिपक्वता दाखवली आणि कधीही आत्मविश्वास गमावला नाही। गुकेशला आपल्या पहिल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले। पहिल्या डावात पराभव आणि 11व्या व 12व्या डावात डिंग लिरेनकडून मिळालेले धक्के यानंतर गुकेशने धैर्य आणि संयम राखत शानदार पुनरागमन केले। चेन्नईच्या वेलक्कम शाळेत खेळ शिकून गुकेशने 7व्या वर्षी बुद्धिबळाचा प्रवास सुरू केला। त्याची खेळातील प्रतिभा इयत्ता पहिलीपासूनच दिसून येत होती। त्याचे प्रशिक्षक भास्कर व्ही यांनी त्याची क्षमता तेव्हाच ओळखली। गुकेशने केवळ बुद्धिबळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी इयत्ता 4थी नंतर औपचारिक शिक्षण सोडले। विजयानंद बुद्धिबळ अकादमी मधील त्याच्या शिस्तबद्ध दिनचर्येने, कठोर प्रशिक्षणाने त्याला आज हे यश मिळवून दिले आहे। गुकेशने दररोज 70 बुद्धिबळ कोळी सोडवायला घेत असे। इथूनच त्याच्या कौशल्यात मोठी प्रगती झाली। प्रशिक्षक विष्णू प्रसन्ना यांनी गुकेशला विशिष्ट अपारंपरिक दृष्टिकोनाने या खेळाकडे पाहायला शिकवले। त्यामुळे त्याची विश्लेषणात्मक आणि धोरणात्मक अचूकता वाढली। गुकेशला 5 वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांनी मार्गदर्शन केले आहे।
वेस्टब्रिज बुद्धिबळ अकादमीमध्ये आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली गुकेशचा खेळ विकसित झाला आणि त्याला त्याचा मोठा फायदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 2019 मध्ये गुकेश हा 12 वर्ष 7 महिने आणि 17 दिवसांचा भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला. त्याने जागतिक क्षेत्रात बुद्धिबळातील एक प्रतिभावान खेळाडू म्हणून त्याचे स्थान मजबूत केले. 2023 मध्ये गुकेशने विश्वनाथन आनंद यांना FIDE क्रमवारीत भारताचा अव्वल क्रमांकाचा खेळाडू म्हणून मागे टाकले. 36 वर्षांमध्ये प्रथमच एखाद्या खेळाडूने बुद्धिबळाच्या आयकॉनला मागे टाकले होते. त्याच्या या संयमाची आणि मानसिक दृढतेची प्रशंसा प्रशिक्षक पॅडी उपटन यांनी केली आहे. त्यांनी असे म्हटले की संपूर्ण स्पर्धेत स्वतःला मॅनेज करताना गुकेशने एक पेशेवर खेळाडू असण्याचे महत्त्व सिद्ध केले. त्याच्या तयारीतील बारकाई आणि प्रत्येक क्षणीच स्वतःला मॅनेज करणं यामुळेच तो यशस्वी झाला. गुकेशच्या या यशाने केवळ शतरंज क्षेत्रालाच नव्हे तर भारताच्या क्रीडाप्रेमींनाही प्रेरित केलाय. यशाच्या या शिखरावर पोहोचताना त्यांनी एक महत्त्वपूर्ण गोष्ट दाखवली आहे की संपूर्ण तयारी, मानसिक तयारी आणि संयम यांचा मिलाफच विजयाचा मार्ग तयार करतो. गुकेशने एक उत्तम शतरंजपटू म्हणूनच नव्हे तर एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय शतरंज क्षेत्रात एक नवीन क्रांती होईल आणि गुकेश हे भविष्याच्या शतरंजपटूंसाठी एक आदर्श ठरतील. कोण आहेत पॅडी उपटन? दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू राहिलेले उपटन यांनी 2008 आणि 2011 दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे मेंटल कंडिशनिंग आणि स्ट्रॅटेजिक लीडरशिप प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीतच भारतीय क्रिकेट संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय क्रिकेटचे विश्वविजेतेपद जिंकले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये कांस्य पदक जिंकण्यात देखील मदत केली. 5 वेळचा बुद्धिबळ विश्वविजेते विश्वनाथन आनंदने शेवटचे जागतिक अजिंक्यपद 2012 मध्ये पटकावले. त्यानंतर 12 वर्षांनी पुन्हा एकदा भारतीय बुद्धिबळ विश्वविजेतेपद पाहण्याची संधी जगभरच्या भारतीय बुद्धिबळ रसिकांना गुकेशने दिली. भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रागनंदाने हा नाव देखील तुम्ही ऐकलं असेल. त्याने जगातील नंबर 1 चेस मास्टर मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. ही कामगिरी करणारा प्रागनंद तेव्हा फक्त अवघ्या 16 वर्षांचा होता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.